आई नावाची गोष्ट जीवनामध्ये फार महत्वाची आहे. कारण असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही, ती म्हणजे आई असते. अरे एकदा डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला उद्या पुन्हा दिसेल. काय? डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा आम्हाला उद्या पुन्हा दिसेल, परंतु एकदा माती आड जर आपली आई गेली तर उद्या तुम्हा आम्हाला पुन्हा दिसणार नाही. म्हणून आई ही फार महत्वाची असते. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा त्या पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा त्या डोळ्याची किंमत, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत, आणि ज्याला आई नाही ना त्याला विचारा त्या आईची किंमत काय असते. आई जीवनामध्ये फार महत्वाची असते. अरे असाच एक घडलेला दृष्टांत आहे. चौथीला जाणारा बाळू नावाचा लहान मुलगा होता. त्याची आई रोज सकाळी लवकर उठायची आणि सकाळी लवकर उठून सडा सारवण करायची, बाळूला अंघोळ घालायची, त्याचा डबा करून द्यायची आणि त्याला शाळेमध्ये नेऊन घालायची. रोजचा असा नित्यनेम असा चालूच होता. आणि एक दिवस घडलं असं, तो बाळू सकाळी झोपेतून उठला, परंतु बाळूला त्याची आई काय उठायला आलेली नव्हती. मग बाळूने विचार केला, रोज माझी आई उठलेली असायची आणि मी झोपलेलो असायचो, तर मी झोपल्याच्या नंतर माझी आई मला रोज उठायला यायची, मला अंघोळ घालायची, सडा सारवण करायची, डबा करून द्यायची, मला शाळेत नेऊन घालायची. परंतु आज मी उठलोय तरी सुद्धा माझी आई अजून झोपलेली काय? बाळू त्याच्या आईकडे गेला. आई त्याला झोपलेली दिसली. झोपलेली असल्याच्या नंतर बाळू त्याच्या आईला उठवू लागला. बाळू त्या आईला हलवून उठू लागला. आई आई उठ ना, आई मला शाळेत जायचंय का? आई आई शाळेला जायला उशीर होतोय का? आई उठ ना, मी जर वेळेवर शाळेत पोहोचलो नाही तर मला शाळेतले मास्तर मारतील ना. आई माझा डबा करून दे नाही. परंतु आई काय उठायला तयार होत नव्हती. तेवढाच शेजारची आजी आली आणि शेजारची आजी आल्याच्या नंतर त्या बाळूला म्हणते, बाळू बाळू आता तुझी आई उठणार नाही का? उठणार नाही माझी आई? बाळू आता तुझी आई देवाघरी गेलेली आहे, आता तुझी आई पुन्हा येऊ शकत नाही. ऐका ना, एकदा डोंगरा आड गेलेला सूर्य उद्या तुम्हा आम्हाला पुन्हा दिसेल, परंतु माती आड गेलेली आई तुम्हा आम्हाला पुन्हा उद्या दिसणार नाही. चौथीला जाणारा बाळू आईचा अग्निडाग देऊन घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर 4च महिन्याच्या नंतर बाळूच्या बापानं दुसरं लग्न केलं. बाळूला सावत्राई आली आणि सावत्राई आल्याच्या नंतर आता बाळूचा छळ सुरू झाला. अरे आई ती आईच असते आणि सावत्राई ती सावत्राईच असते. अरे काही दिवसाच्या नंतर सावत्राई आल्याच्या नंतर बाळूचा छळ सुरू झाला. बाळूला पडेल ते काम करावं लागत होतं. काम केलं तरच त्या बाळूला भाकर देत होती. आणि असं असताना एक दिवस त्या सावत्राईला कुठंतरी बाहेर जाण्यासाठी साडीला इस्त्री करायची होती आणि तिच्या साडीला इस्त्री करण्यासाठी तिनं बाळूला सांगितलं, बाळू ही साडी आहे, या साडीला इस्त्री कर, प्रेस कर. बाळू म्हटलं, आई आई मला साडीला इस्त्री करता येत नाही. मूर्खा, तुला खाता बरं येतं, साडीला इस्त्री करता येत नाही, जेवढं सांगितलं तेवढं काम कर. बाळूला नाविलाजानं साडीला प्रेस करावी लागली. बाळू साडीला प्रेस करत होता, इस्त्री करत होता आणि इस्त्री करत असताना तेवढ्यात बाळूचा चौथीला जाणारा वर्ग मित्र बाळूकडे आला. आणि बाळूकडे आल्याच्या नंतर बाळूला आवाज दिला, बाळू बाळू तुझी होमवर्कची वही मला दे, तुझी गृहपाठाची वही मला दे. बाळू तेवढ्यात त्याच्या मित्राकडे होमवर्कची वही देण्यासाठी गेला, परंतु बाळूने ती इस्त्री तशीच त्या साडीवर ठेवून गेला. बाळूच्या लक्षातच राहिलं नाही इस्त्री कुठे ठेवायची. आणि इस्त्री त्याच ठिकाणी राहिल्याच्या नंतर थोड्याच वेळात करपट असा वास त्या साडीचा जळलेला त्या सावत्राईच्या नाकापर्यंत पोहोचला. ती सावत्राई नागिनीसारखी भुसकरत बाळूकडे आली आणि बाळूकडे आल्याच्या नंतर बाळूला विचारलं, बाळू साडीचं काय केलं? साडी जाळलीस का काय? आणि साडी जवळ गेल्याच्या नंतर पाहते तर काय, तर ती साडी त्या ठिकाणी जळालेली होती. जळाली असल्याच्या नंतर ती आई त्या बाळूला मारू लागली आणि मारत असताना म्हणत होती, बाळू एवढी मोलामागाची साडी तू जाळून टाकली, मूर्खा तुला अक्कल आहे का काही? आणि मारत असताना तो बाळू रडत होता. रडता रडता तो बाळू म्हणत होता, आई आई मला मारू नको, आई माझ्याकडून चूक झाली, आई आई मी तुला सांगत होतो ना आई मला इस्त्री करता येत नाही म्हणून, आई तरी सुद्धा तू मला इस्त्री करण्यासाठी दिली, आई मला इस्त्री करता येत नव्हती, आई ती चुकून जळाली आई साडी. परंतु तिने एक न ऐकता त्या बाळूला खाली वाकायला लावलं. आणि बाळू खाली वाकत असताना बाळूच्या डोक्यात विचार येत होता की आता माझी आई मला पाया पडायला लावते, माफी मागायला लावते. परंतु बाळू ज्या वेळेस खाली वाकला पाया पडण्यासाठी, त्याच वेळेस त्या सावत्राईने लाल बुंद झालेली इस्त्री त्या बाळूच्या पाठीवर ठेवली आणि बाळूच्या पाठीवर ठेवल्याच्या नंतर चर्र असा आवाज आला
आणि बाळूच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले आणि बाळूची पाठीला चटका बसला त्या इस्त्रीने. त्याच वेळेस बाळू रडत रडत देवघराजवळ गेला आणि देवघराजवळ गेल्याच्या नंतर त्या देवासोबत बोलत होता, देवा मला काहीच नको देऊ जीवनामध्ये, देवा मला माझ्या आयुष्यामध्ये काहीच देऊ नको, मला एक वेळचं जेवण भेटलं तरी मला पुरेसं आहे, परंतु माझी आई मला पुन्हा दे, मला माझी आई पुन्हा दे. म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या माझ्या ताईंनो, माझ्या आईंनो, माझ्या भावांनो, की जीवनामध्ये आई असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्याच्याजवळ आई नाही ना, त्याला विचारा त्या आईची किंमत काय असते ती.